सागर पाटिल पिंठिया के लिए डाली हुई गेंद हवा में, जरूर फील्डर गेंद के नीचे और शानदार कैच, लाजवाब मनमोहक जो विकेट कीपर थे प्रदीप सूरटे ने पकड़ा हुआ यह कैच, कमाल का कैच। और पहली गेंद पर गोल्डन डक का चश्मा पहनकर बल्लेबाज सागर पाटिल पिंटिया बैक टू द पैवेलियन। और जरूर रोहित जी पाटिल सर, इनका मैं तेजी से आभार व्यक्त करूंगा, मातोश्री और ऐश्वर्या भाभी, इनका मैं तेजी से आभार व्यक्त करूंगा जिन्होंने मुझे आज खाने पे दावत दी और मेरे लिए मच्छी फ्राई किया, उनका भी तेजी से आभार। रोहित सर धन्यवाद। तो चलते पहली गेंद पर विकेट प्राप्त की गेंदबाज अगर देखा जाए और जरूर सम्माननीय राजीव जी कड़वे साहब, इनके तरफ से कमेटी के लिए जितना पिएंगे उतना चाय फ्री दिया गया, उनका भी तेजी से आभार व्यक्त करता हूं। न्यू बैटर मैदान पर साहिल खांबे गेंदबाजी मोर्चे को संभालेंगे। गेंदबाज मनीष फड़के, दिल मेरा धड़के नाम है मनीष फड़के, जिन्होंने पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त की, दिल को धड़काया और विकेट प्राप्त करते हुए कमाल की गेंदबाजी। साहिल स्ट्राइकर पर बैटर, इस बार साहिल ने आओ देखा ना था, पर इस बार फील्डर थे लॉन्ग ऑन की दिशा में, बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और जरूर यहां पर साथ दिया है बल्लेबाज साहिल खांबे का। जहां पर मैटर बढ़े वहां पर साहिल खांबे खड़े। एक रन के साथ शुरुआत केएल राहुल आतिया सेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर। इस बार पॉइंट रिदम में खेला हुआ स्ट्रोक कवर के ऊपर से डिक्लेयर एरिया में। सेकंड पर बल्लेबाज ऋतुज, 9 सेकंड पर अगर बल्लेबाज साहिल को हम देखते हैं, कैलाशवासी अमृता अरविंद ठोमरे यानी सबकी चहीते कंदा दीदी, इनके स्मृति को याद करते हुए इस प्रतियोगिता का आयोजन, यानी हमारे ओमकार ठोमरे इनके मातोश्री पर्वत सौते हैं, हर साल की तरह इस प्रतियोगिता का कुछ अलग करने का प्रयास कर रहे हैं और उसमें जरूर कामयाब होते हुए नजर आ रही है। इस बार फिर से एक बार देखिए बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास किया था, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तारों में। विकेट कीपर ने जिन्होंने पहला क्या शानदार लपका था। जरूर आने वाला अगला साल होगा उस प्रतियोगिता में जो प्लेयर अच्छा खेलेगा उसके लिए भी 11 प्लेयर को जरूर शिवलेस दिए जाएंगे 5वें पर्व में। इस बार ऑफिशियल अंपायर सर का इशारा, 1 रन डिक्लेयर। 1 रन के साथ धीरे धीरे रनों की प्राप्ति धनश्री वर्मा भाभी के हीरो युजवेंद्र चहल जर्सी नंबर 3 स्कोर कार्ड पर आते हुए। पहली गेंद पर जब विकेट गई ना, सागर पाटिल पिंटिया आउट होने के बाद जरूर यहां पर शेयर बाजार डाउन होता हुआ नजर आ रहा है। कमाल की गेंदबाजी करते हुए गेंदबाज मनीष फड़के। ओहो, फिर से एक बार बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, लगातार की दूसरी डॉट, आत्मविश्वास बढ़ाते हुए गेंदबाज मनीष फड़के। कमाल की गेंदबाजी, आइकॉनिक खिलाड़ी हम नजर आते हुए सूरज पाटिल। कमाल की बल्लेबाजी गेंदबाजी में जिस खिलाड़ी ने रायगढ़ का नाम बड़ा किया है, भागिलवाड़ा गांव से बिलोंग करने वाली ये खिलाड़ी सूरज पाटिल। आज इस मैदान पर सूरज चमकेगी क्या, ये प्रश्न चिन्ह है, क्योंकि ग्रामीण खिलाड़ी है, गली से लेकर दिल्ली तक आज बड़ा नाम लिया जाता है। पर आज दिल्ली में काफी खराब वातावरण है, जंतर मंतर खत्म हो गया, ठीक है, डॉट कहलाते भी। पहली गेंद यहां पर डॉट, ब्लैक एंड व्हाइट स्पोर्ट्स के सर्वे सरवार अलीबाग स्पोर्ट्स के सर्वे सरवा युति करते हुए। और इस बार देखिए साहिल खांबे के बल्ले से आता हुआ वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, बैटर कटला खाऊन आला। ये शानदार छक्का जो कि कटला खाया है भाईजान ने रोहित पाटिल सर के घर पे, आज जरूर दावत थी और आज कटला का खटला यहां पर साहिल खांबे के बल्ले से आता हुआ। फिर से एक बार ना मुन्ना ना, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई। आज आइकॉनिक खिलाड़ी सूरज पाटिल मिल्खत कार के मैदान पर आए और ग्रामीण खिलाड़ी साहिल खांबे के बल्ले से आते हुए लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के आते हुए इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर। दोनों भी आइकॉन हमें नजर आते हुए
15 रन नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर। पहले ओवर में अगर देखा जाए तो 3 रन खर्च किए थे और इस 3 गेंदों में 12 रन खर्च करते हुए सूरज पाटिल। इस बार पटकी भी गेंद ऑफिशियल अंपायर सूरज पाटिल सर ने अपने हाथ जमीन समांतर किए। ऐसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए आती है सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर आते हुए। स्ट्राइक गेंद पर साहिल फिर से एक बार खड़े खड़े खेलने का प्रयास। इस बार लीडिंग एज खुद पॉपिंग क्रीज से खुला निकल गए स्पोर्ट्समैनशिप दिखाते हुए बैटर साहिल खांबे मैन फ्रॉम दिगोड़ी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। 2 छक्के लगाने के बाद गेंदबाज ने भी कमबैक कर कर दिखलाया है। क्यों इस खिलाड़ी का रायगढ़ में काफी मशहूर नाम है वो दिखलाते हुए वागिल पवाड़ा गांव से बिलोंग करने वाले सूरज पाटिल गेंदबाजी करते हुए। न्यू बैटर मैदान पर सुमित पाटिल सागर पाटिल के बड़े भाई सुमित अभी बल्लेबाजी के लिए आते हुए। मंदार मात्रे थोड़े टेंशन में क्योंकि दिगोड़ी टीम है उनके मित्र है सागर पाटिल पिंटिया पर क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। 16 रन स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक सर साहिल जी हमें बतलाते हुए 16 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। पहली विकेट 0 पर गई पिंटिया उसके बाद पूरी पारी को संभाला था बैटर साहिल खांबे ने पर साहिल खांबे की भी खेली को पूर्ण विराम देते हुए गेंदबाज सूरज पाटिल। साइड पर सुमित पाटिल। ओहो छोटे मियां का छोटे मियां बड़े मियां सुबह नल्ला ढगात लाइटिंग गेंद जाएगी एक्स्ट्रा कवर पॉइंट बाउंड्री लाइन के पार। सासू मेली खोकुन जावे आलत 90 टाकुन गेंद जाएगी सीमा पर लॉफ्टेड षटकार। सुमित पाटिल के बल्ले से यह शानदार छक्का। फिर से एक बार पटकी भी गेंद फ्लिक किया लॉन्ग लेग की दिशा में। ऑफिशियल अंपायर बतलाएंगे 1 रन डिक्लेयर 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे। दूर की समाप्ति के बाद 23 रन कमाल की यहां पर ओवर को प्राप्त करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम अगर देखा जाए दिगोड़ी टीम अमरदीप कोलगा और नवजीवन दिगोड़ी और अमरदीप कोलगांव टीम यहां पर पहले बल्लेबाजी करते हुए। 7 सोने के चॉकलेट बॉय ऋषभ सिलदनकर आज मैच का आनंद लेते हुए। उनका भी बारिश का महीना है और बारिश के महीने में चाय का चुस्का है फुकट की चाय सब पे भारी। गेंदबाजी के लिए आए गेंदबाज आर्यन पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए। ऋतुज के लिए इस बार पटकी हुई गेंद टप्पा गिरने के बाद गेंद ने काफी उछाल ली। ऋतुज कोहली बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। वाइट +1 कुल मिलाकर 2 रन 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है। पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। ऋतुज कोहली अनुष्का भाभी के हीरो विराट कोहली के काफी फैन है वही बल्लेबाजी करते हुए। और इस दीवार देखिए विराट कोहली स्टाइल में खेल दिया है कवर पॉइंट बॉर्डर लाइन के ऊपर मस्तक पे दस्तक षटकार। ऐसे ही नहीं विराट कोहली का नाम लिया और ऋतुज कोहली आज विराट कोहली की तरह बल्लेबाजी करते हुए नजर आए। छक्के के साथ स्कोर जा पहुंचे। स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक साहिल जी बतलाएंगे 31 रन 31। ऋतुज म्हात्रे यानी कोहली नाम से जाने जाते हैं। विराट कोहली को फैन फॉलोअर करते हैं और उसी तरह से विराट के जैसा कवर ड्राइव यहां पर खेलते हुए नजर आए। दर्शकों को यहां पर जिस तरह का स्ट्रोक चाहिए था वो यहां पर लगाते हुए कामयाब। 31 पहली गेंद का सामना किया छक्के के साथ शुरुआत की है। गेंदबाज अगर देखा जाए तो आर्यन के ऊपर प्रतिकार करते हुए गेंद की दूसरी। ओहो फिर से एक बार गेंद हवा में फील्डर गेंद के नीचे और शानदार कैरी करते हुए गेंद को लपक लिया। अच्छा स्ट्रोक लगाया था ऋतुज कोहली ने और इस बार विकेट। न्यू बैटर मैदान पर सूरज खांबे नौजवान दिगोड़ी के ऑलराउंडर सूरज खांबे इनायत नंबर 5 पर बल्लेबाजी के लिए आते हुए। हमारे गुण लेखक साहिल जी का भी तहे दिल से आभार व्यक्त करूंगा जिन्होंने चलता फिरता लैपटॉप अपनी जिम्मेदारी अपने कंधे पर ली है। जीटी स्पोर्ट्स लाइव के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े उन सभी दर्शकों का फिर से एक बार तहे दिल से स्वागत है।
रबर बॉल की प्रतियोगिता, और इस प्रतियोगिता में दर्शकों का इतना प्रतिसाद, लाजवाब आयोजन, हर साल की तरह इस साल भी करते हुए जर्मन मिल्खतकार कैलाशवासी अमृता अरविंद ठोमरे इनके स्मरणार्थ इस प्रतियोगिता का आयोजन किया है। पहला दिन है, पहले दिन में अलर्ट गर्दी दर्शकों की यहां पर में नजर आती हुई। ओहो, यहां पर देखिए सूरज खांबे आ गए और सूरज की तरह चमकते हुए गेंद को भेज दिया स्विमिंग पूल में, यहां पर तैरने के लिए। षटकार छक्के के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर साहिल सर बतलाते हुए 37 रन। खाइन तर फटकेशी नाही तर उपाशी, यही स्लोगन बल्लेबाजी करने वाली टीम नवजीवन दिगोड़ी अमरदीप कोरगांव यहां पर करते हुए नजर आ रही है, क्योंकि अपोजिट टीम अगर देखा जाए तो रायगढ़ में जिस टीम का दबदबा है वही टीम आज मिल्खतकार के मैदान पर गेंदबाजी करते हुए 37 रन 37 फलकावरती 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके। सेकंड पर सूरज खांबे, 9 सेकंड पर सुमित पाटिल, गेंदबाजी के लिए आर्यन पाटिल। अपने ओर की अगली गेंद, ओहो, फिर से एक बार, इस बार आसमानी टोला लॉफ्टेड षटकार इस प्रतियोगिता में कमाल की बल्लेबाजी करते हुए ग्रुप ग्राम पंचायत सरपंच सौभाग्यवती सविता गौरव कडवे मॅडम यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपये, तसेच गोरक्षेठ दशरथ कडवे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य या दोन्ही मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे, त्यांचा सुद्धा मनापासून आभार आणि कौतुक। छक्के के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 43 रन। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए इसको लगा डाला तो लाइव झींगा लाला, और बैटर 90 लगा के आला, षटकार पे छक्के लगाते हुए कमाल की बल्लेबाजी सूरज खांबे आज इस मैदान पर सूरज की तरह चमकते हुए नजर आ रहे। रनों की आवश्यकता है, सूरज स्ट्राइक पर बैटर, और इस बार कुछ अलग करने की कोशिश ऑफ स्टंप के बाहर। ऑफिशियल अंपायर राजेश जी पाटील सर मैन फ्रॉम 10 वार्ड, उनका इशारा व्हाइट +1 बायको गेली माहेरी आणि काम करी पीतांबरी, व्हाइट +1 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है। रितिका सजदे भाभी के हीरो सबके चहीते हिटमैन रोहित शर्मा जर्सी नंबर 45 स्कोर कार्ड पर आते हुए इस बार ऑन साइड में खेल दिया, थोड़ा सा टप्पा पीछे रखने की कोशिश की डीप में पूरा सूरज, अच्छी फील्डिंग सूरज के द्वारा। हो डायरेक्ट हिट जरूर किया, पर इस बार फील्डर थे वहां पर बैकअप को सूरज पाटिल मैन फ्रॉम वागिलवाड़ा कमाल की फील्डिंग करते हुए नजर आ रहे, पर उनका बल्लेबाजी का नजराना अभी भी पेश है। ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 46 रन। स्ट्राइक एंड पर सुमित पाटिल, जिन्होंने आते ही छक्के के साथ शुरुआत की थी, वही आक्रामक बल्लेबाज नवजीवन दिगोड़ी के खिलाड़ी। फिर से एक बार नवजीवन दिगोड़ी के खिलाड़ी आज इस मैदान पर बरसते हुए, और जिस तरह से छक्का आया, अलीबाग स्पोर्ट्स के सर्वे सर्वा मंदार मात्रे के चेहरे पर स्माइल आती हुई। स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 52 सागर पाटिल पिंटिया बैठे थे अभी खड़े हो गए, क्योंकि यहां पर रनों का आगाज करते हुए दोनों भाई, दोनों खिलाड़ी सूरज खांबे और सुमित पाटिल 3 ओवर की समाप्ति के बाद 52 रन स्कोर कार्ड पर। मनीष गेंदबाजी के लिए आते हुए, मनीष कुटले गेंदबाजी के लिए आते हुए, वागिलवाड़ी की रन मशीन नांदगांव के है। जरूर मनीष कुटले, तर कुटले, मैं सुना कुटले, जरूर यहां पर देखा जाए तो मनीष खुटले गेंदबाजी के लिए आए और पहली गेंद डॉट कराते हुए कमाल की गेंदबाजी। इस बार बड़ा स्ट्रोक कवर के ऊपर से खेल दिया, फील्डर है वहां पर, डीप से पेट्रोलिंग करेंगे तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ स्ट्राइक, रोटेट की स्ट्राइक पर बल्लेबाज सुमित पाटिल को बुलाया, स्कोर जा पहुंचा 53 रन 53। सुमित पाटिल कमाल की बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे, जिन्होंने 3 गेंदों में 13 रनों का योगदान दिया है, वही बैटर सेकंड पर सुमित पाटिल। ओहो, गेंद हवा में, जरूर फील्डर गेंद के नीचे, और शानदार कैच कैरी किया, डीप में से आए विकी कुटले आए और उन्होंने कैच लपका। अभी सब दर्शकों के पास प्रश्न चिन्ह होगा, ये कुटले कुटले, तो ये है नांदगांव कुटले, अच्छी गेंदबाजी करते हुए आए।
और शानदार कैच, सुमित पाटिल से बल्लेबाज आउट होते हुए विकेट का पतन। यहाँ पर मनीष की तारीफ करनी होगी जिन्होंने स्लॉग ओवर में मंदार सर अगर देखा जाए तो पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर सिंगल और तीसरी गेंद पर विकेट प्राप्त की। न्यू बैटर, न्यू कैंडिडेट मैदान पर आते हुए प्रेक्षकांना विनंती असेल, रहदारीचा रस्ता आहे, गाड्या रस्त्यावरती लावू नका. जे कंटेनर टँकर एसट्या जात आहेत त्यांना जाण्यासाठी मार्ग द्या. प्लीज सहकार्य करा. तुमची जागा आमच्या हृदयात आहे. तुम्ही इथे येऊन बसा. न्यू बॅटर संकेत बल्लेबाजी के लिए आते हुए क्या संकेत देना चाहेंगे? सूरज खाबे थोड़ा सा कान मंत्र देते हुए संकेत बल्लेबाजी के लिए आए हैं. 53 रन स्कोर कार्ड पर लग चुके पहले 3 ओवर में 52 रन पर, जबकि जैसी गेंदबाजी के लिए मनीष खुटले आए उन्होंने पहले 3 गेंदों पर मात्र 1 ही रन खर्च किया है. कंजूसी गेंदबाजी करते हुए लोमड़ी के दिमाग का गेंदबाज जिन्होंने अभ्यास किया है. और इस बार देखिए मिड ऑन की दिशा में खेल दिया. फील्डर है वहां पर, गेंद पानी में ट्रैवल होगी तब तक 1 रन लेने का मौका. अगर निशांत कड़वेसर अगर देखा जाए ना तो इस गेंदबाज की कद काटी मानगांव का गूंगा जिसे कहा जाता है अमित धसाड़े, जिस तरह से गेंदबाजी करते उसी तरह से कद काटी से गेंदबाजी करते हुए नजर आ रहे मनीष खुटले. कमाल की गेंदबाजी. स्कोर जा पहुंचा 54 रन, 54 रन. 2 गेंदें शेष बाकी है इस इनिंग की इस पारी की. और इस बार फिर से मैदान में खेल दिया अलोंग द कारपेट. रनों को जरूरी. ओहो, कोंबडी पलाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. यहाँ पर फिल्डर ने गलती किया और उसका खामियाजा भोगतना पडा. मिलखत गावामध्ये चोरी झाली आहे ती म्हणजे मैदानावरती रनांची खराब फिल्डिंग. आणि यावेळेला 2 धावा. अब तक 56 स्कोर जा पहुंचा. अब तक 56 इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद. स्ट्राइकर पर बल्लेबाज सूरज खांबे. क्या बड़ा स्ट्रोक होगा. मनीष खुटले की कमाल की गेंदबाजी. ओहो, कमाल की गेंदबाजी. मनीष खुटले के एक बार जोरदार तालियां बजाए. क्या कमाल की गेंदबाजी की है स्लॉग ओवर में. अगर देखा जाए तो साहिल सर में बतलाएंगे मात्र 4 रन खर्च किए और एक बड़ी विकेट सुमित पाटिल जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया है. स्कोर जा पहुंचा है अब तक 56 और जीतने के लिए निर्धारित 24 गेंदों में 57 रनों की जरूरत है. पर जब तक क्या 57 रनों का पाटला किया जाएगा या रोका जाएगा, डिपेंड किया जाएगा. इसका विश्लेषण देने के लिए माय बोली मराठी भाषा में खारे पाट का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त मैन फ्रॉम मांडव खार सुयश भुरे सर के पास. धन्यवाद. हॅलो चिक, धन्यवाद भाईजान. मॅचकडे आपण नक्कीच वळूया. दुसऱ्या सत्राकडे जाण्या अगोदर ज्या रीतीने बॅटिंग राहिली आहे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असताना पिंट्या हा लवकरच बाद झाला, परंतु त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला ऋतुजाने डाव सावरला. त्यानंतर साहिल खांबेने 2 षटकार फेकले. त्यानंतर सुमित पाटील आला, त्याने मात्र बॅटिंग करत असताना 2 षटकार मारले. सूरज हा सुद्धा बॅटिंग करत असताना चांगला दिसला, ज्याने 2 षटकार मारत असताना 1 डबल आणि 2 सिंगल बनवल्या. तर संकेत यांचा विचार केला तर बॅटिंग करत असताना 1 सिंगल आली. ऑल ओव्हर टोटल 24 बॉल मध्ये आपण पाहतोय 56 धाबा धावफलकावरती लागल्या आणि 57 धाबा संख्येचं टार्गेट सुद्धा ठेवलंय. आई फाउंडेशन पुरस्कृत केडीएच वाघिलवाडा युवा नांदगाव या संघासमोर आपण पाहतोय. युवा नांदगाव म्हणजेच मनीष फडके आणि त्याच वेळेला मयूर फडके यांचा त्याच वेळेला मनीष खुटले यांचा संघ आपल्याला पाहायला भेटतो. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. केडीएच वाघिलवाडा या गावासाठी गावाला पडलेले एक गोड स्वप्न ज्याने अगदी केडीएच वाघिलवाडा या संघाचं किंबहुना गावाचं क्रिकेट मात्र पुढे नेलं. त्याच वेळेला पनवेल विभाग किंबहुना त्याच वेळेला महाराष्ट्रभरामध्ये ज्याने आपल्या नावाची चर्चा अगदी पडण्यास भाग पाडलं असा खेळाडू सूरज पाटील मैदानावरती येतोय. तर त्याच्या जोडीला अगदी चांगलं यष्टीरक्षण, त्याच वेळेला शेवटचं षटक ज्याने आतापर्यंत चांगलं फेकलं मनीष खुटले यांना आपल्याला पाहायला भेटतं. मनीष खुटले अगदी एक चांगला गोलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे, परंतु RPL हे सीझन आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेटचं. या रबर बॉल क्रिकेटमध्ये सूरज पाटील ॲज अ कॅप्टन खेळणार आहे आणि त्याच्या संघामध्ये मनीष खुटले यांना खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. आज कर्णधारासोबत खेळ कशा रीतीने खेळला जाईल. बऱ्याच कालावधीनंतर मनीष म्हणत असेल की इकडे मला सूरज सोबत खेळण्याची संधी मिळाली आहे, जी की कोणालाही मिळत नसते. सूरजचा खेळ नेहमी आपण पाहिला. अलिबाग हे त्याला अगदी शोभलंय, किंबहुना त्याच वेळेला अलिबाग हे त्याला लाभार्थी ठरलंय.
मग बालवीर हशुरेचं मैदान असू द्या, किंबहुना त्याच वेळेला खानावचं मैदान असू द्या, किंबहुना त्याच वेळेला महाशिवरात्री चषक असू द्या, या सर्व स्पर्धेमध्ये सूरज पाटीलचा खेळ अगदी अलिबागमध्ये उल्लेखनीय राहिला आहे. या मॅच मध्ये सूरज पाटील कशा रीतीने खेळेल, एका बाजूला अलिबागची स्टारकास्ट आहे तर दुसऱ्या बाजूला पनवेलच्या 2 गावांची स्टारकास्ट आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईक एंड वरती सूरज पाटील, नॉन स्ट्राईक एंड वरती मनीष खुटले यांना पाहायला भेटतात. पहिलं षटक हाताळण्यासाठी निमिष बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. पहिला बॉल नाही नाही या रीतीने तुम्ही करू शकत नाहीये, अगदी बचावल्या गोलंदाज म्हणावं लागेल. जर हा बॉल बॅटला स्लाइस झाला नसताना तर मग या बॉलवरती षटकाराची मोहर सुद्धा सूरजने उमटवली असती, परंतु आता नशीब बलवत्तर म्हणावं लागेल. मागचा बॉल इथे सिंगल देऊन चालला. आई फाउंडेशन यांच्या माध्यमातून बॅटिंग करणाऱ्या संघासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. यावेळचा बॉल घ्या, जसं पारितोषिक आलं ना अगदी बॉलला फेकून दिलं डीप मिडविकेटच्या डोक्यावरतून बाउंड्री लाईनच्या पलीकडे सूरज पाटील यांचा बल्ला, माशाअल्लाह षटकार सिक्सर आला. आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, म्हणजेच षटकार आल्यानंतर बदलते. हॅलो 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 7 धावा फलकापती होतात. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. निमिषवरती आक्रमण केलंय. गोलंदाजी करत असताना मागच्या बॉलवरती त्याने तो षटकार खाल्लाय असं म्हणावं लागेल. आणखीन एक बॉल मारायचा होता, परंतु आता इथे पडल्यानंतर बॉल धीम्या गतीचा पाहायला मिळाला. अगदी खेळपट्टीवरती पाणी सुद्धा आहे, परंतु असे काही स्पॉट आहेत या खेळपट्टीवरती जिथे जर बॉल पडला तर तो स्लोवर वन येतोय. त्याच वेळेला एक्झॅक्टली त्या टप्प्यावरती बॉल पडला तर अगदी तो डबल स्पीडच्या माध्यमातून निघून जातोय. आणि त्याचमुळे विवंचनेमध्ये या खेळपट्टीने टाकलंय. मग गोलंदाज असू द्या, त्याच वेळेला बॅटर असू द्या, स्कोर कार्डवरती मागची सिंगल लिहिली जाते आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 8 वरती सुद्धा पोहोचली आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना केडीएच वाघिलवाडा म्हणजेच आई फाउंडेशन पुरस्कृत केडीएच वाघिलवाडा आणि युवा नांदगाव हे 2 संघ एकत्र करून बनवलेली एक टीम आपण पाहतोय. आणि आता हा बॉल इथे जरूर हवेत होता, कॅच ड्रॉप झाली आहे आणि कॅच कोणाची सोडली आहे तर सूरज पाटीलचा झेल इकडे मात्र सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, एव्हरी ड्रॉप कॅच आउट ऑफ द टुर्नामेंट नेहमी म्हटलं जातं, परंतु आता इथे कॅच ड्रॉप झालाय आणि तो सुद्धा सूरजचा. रबर बॉल चांगलं खेळणं जाणतो हा खेळाडू. आणि आता स्ट्राईक एंडवरती मनीष खुटले आलेत. यावेळी नटराज पद्धतीने खेळला गेलेला स्ट्रोक सीमा रेषा पार आला हा दर्जेदार निमिषवरती चढवलेला आक्रमणाचा षटकार सिक्सर आलाय. आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतो पुढे सरकली आहे. स्कोर कार्ड वरती 15 धावा झाल्यात. प्रत्येक संघाला तो एक रिव्ह्यू दिलाय. जर तुम्हाला वाटत असेल तर तो रिव्ह्यू तुम्ही वापरू शकताय. वाईड आणि त्याच वेळेला बिमरसाठी तो रिव्ह्यू आहे. यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इथे वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल आणि वाईड बॉलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र बदलेल. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय 16 होतात. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती. बॉलवरती पकड तितकीशी मजबूत होत नाहीये असं म्हणावं लागेल निमिषची, कारण ज्या रीतीने तो गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल समोर उडवला, फिल्डर आहेत, कॅच पकडली आहे आणि फलंदाज मनीष खुटले यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता या बॉलवरती दाखवला. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली, सफलता मिळाली आणि सफलतेच्या जोरावरती आपण पाहतोय ही पार्टनरशिप तोडण्यात यश मात्र मिळालं निमिष यांना गोलंदाजी करत असताना. मनीष नवीन बॅटर फडके. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर जरा जास्त टीम मीटिंग घेऊ नका. मनीष फडके यांना आपल्याला पाहायला भेटतं. युवा नांदगाव या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू.
आणि युवा स्पोर्ट नांदगाव या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर सूरजने आपल्या संघावरती विश्वास दाखवलाय. दोन संघातील बेस्ट खेळाडू निवडून एक संघ बनवला, म्हणूनच तर या फॉर्मॅटची चर्चा आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती साहिल यांना आमंत्रित केलंय. साहिल आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. समोर सूरज आहे. सूरजने एक षटकार ठोकलाय जरूर, परंतु आता साहिलचा सुद्धा पाठलाग इकडे मात्र करायचा आहे, किंबहुना साहिलला फेस करायचा. काय कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल? पहिलाच बॉल आपटला होता, अगदी डोक्याच्या सुद्धा वरतून हा बॉल निघून गेला. व्हाईट बॉलची धाव इथे मात्र, व्हाईट बॉलची सिंगल इथे मात्र धावफलकावरती जोडली जाईल. 17 धावा धावफलकावरती होतील. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड 17 आहेत. यावेळचा पुन्हा एकदा खराब बॉल. आता लेग स्टंप. या अगोदर ऑफ स्टंप, मिडल स्टंप आणि त्याच वेळेला लेग स्टंपच्या डोक्यावरतून, तर आता इथे आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेरून बॉल सरळ निघून गेला. व्हाईट बॉलच्या साहाय्याने धाव मिळाली. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय निघून होऊन चालल्यात त्या म्हणजे 18. प्रयत्न अगदी कोणत्या रीतीचे आहेत तेच समजलेलं नाही आहेत. कशा रीतीने चेंडू फेकायचा यावेळी साहिलला. पहिला बॉल त्याने आपटला, तो डोक्यावरतून निघून गेला. यावेळी लेग स्टंप, मिडल स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा व्हाईट बॉलच्या साहाय्याने धाव देऊन गेला. त्यामुळे इथे येणाऱ्या या चेंडूंवरती आहेत ना, त्या मात्र धावा साहिलला वाचवणं गरजेचं आहे. अन्यथा सूरज आहेच हातात बॅट घेऊन, त्याला माहित आहे येणारा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारायचा आहे. 18 झाल्यात स्कोर कार्डवरती. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये ज्या धावा बनवल्या होत्या 57चा टार्गेट आहे. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारलाय, कॅच सोडली होती आणि आता आणखीन एक बॉल त्याच दिशेमध्ये मारत असताना सरळ डाळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. 4 धावा. चांगला फटका इकडे पाहायला मिळाला. हा पण पूल ज्याला आपण म्हणतो ना, तो पूल इकडे हाफ सुद्धा होता आणि सक्सेसफुल सुद्धा होता आणि त्यामुळे बॉल वरती त्याचा चौकार मिळाला. 4च्या सहाय्याने धावा संख्या मात्र पुढे सरकली. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चेंडू संपला आणि एका चेंडू मागे आपण पाहतोय 6 धावा आतापर्यंत साहिलने खर्च केल्यात. पहिले बॉल 2 वाईड आले आणि त्यानंतर हा चौकार आला. 22 झाल्यात स्कोर कार्डवरती पाहता पाहता. आता या वेळचा बॉल नो बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून, कारण या अगोदर ती 1 फॉर दी ओव्हर गोलंदाजाला वॉर्निंग दिली होती आणि येणारा नो बॉल आता फ्री हिट सुद्धा देऊन जाईल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल आहे फ्री हिट. सूरज. आणखीन एक खराब बॉल. साहिलला तो ताळमेळच सापडलेला नाहीये ज्या रीतीने त्याला गोलंदाजी करायची आहे, जिथे ज्या टप्प्यावरती त्याला चेंडू फेकायचे आहेत. मागचा पुन्हा एकदा आपण पाहतोय धावा संख्या वाढून चाललाय चेंडू. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. 57चा पाठलाग. ही स्पर्धा म्हटल्यानंतर या स्पर्धेची अगदी ओळख वेगळीच राहिली आहे. टेनिस क्रिकेटची स्पर्धा असू द्या, किंबहुना त्याच वेळेला रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा असू द्या, या मैदानावरती अगदी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला भेटते. मग ते पाऊस जरी पडत असला तरी प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद नेहमी घेत असतात. अलिबागमधल्या अशा क्वचित स्पर्धा आहेत ज्यामध्ये तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी नेहमी ओसंडून पाहायला मिळते. यावेळचा फटका हवेत आहे, फसलाय म्हणावा लागेल. फिल्डर तिथे मात्र आहेत आणि आता कॅच कदाचित ड्रॉप झाली अशी म्हणावं लागेल. कॅच ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा एकदा जीवदान यावेळी सूरजला दिलंय. जीवदान दिल्यानंतर धावा संख्या आपण पाहतोय 25 वरती. 25 प्री हिट सुद्धा होतं, त्यामुळे जरी कॅच पकडली असती तरी बॅटर बचावला होता असं म्हणावं लागेल. यावेळचा फटका खेळायचा होता. इनसाइड आउट मारलाय बॉलला. डीप मधून फिल्डर येत आहे. चेंडूवरती सिंगल मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. मनीष करतोय प्रयत्न, परंतु सूरजने थांबवले. लास्ट मुवमेंटला सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या 26 वरती पोहोचली. 3 चेंडूंचा
26 वरती पोहोचते. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली आहे कदाचित असं हे मात्र काय घडलं हे सुद्धा समजलं नव्हतं. कारण ज्या रीतीने अपील केली, अपीलमध्ये उत्साह, आत्मविश्वास सर्व काही इकडे पाहायला मिळालं आणि तो झेल इकडे मात्र पकडलाय हे मात्र सांगताय. बघा, जिथे रहदारीच्या रस्त्यामध्ये ज्यांच्या कोणाच्या बाईक आहेत कृपया आपल्याला विनंती करतोय तर थोड्याशा बाजूला करा. कारण गाड्याने येण्या जाण्यास अडथळा होतोय. ज्या कोणाच्याही प्रेक्षकांच्या गाड्या असतील नवीन बॅटर आपण पाहतोय. प्रेम पाटील मैदानावरती येतात बॅटिंगसाठी. प्रेम चिवरणी लावली आहे. मॅच थोडीशी फसली आहे म्हणावं लागेल कारण दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पहिले खराब बॉल आणि त्यानंतर आता मिळालेली सफलता. चार चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 2 चेंडू या षटकातील येणं बाकी आहेत. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु हाही प्रयत्न इथे मात्र अपयशी ठरलाय. डॉट बॉल इकडे अजूनही निघून चाललाय. मॅच मध्ये रोमहर्षकता वाढत चालली आहे. स्कोर बोर्डवरती 26 धावा झाल्यात. 26. शेवटचा बॉल आता या षटकातील येणं बाकी आहे. हा बॉल सोडून दिला कारण लेग स्टंपच्या बाहेर आहे. एक्स्ट्राची सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. 27 धावा धावफलकावरती होतील. अजूनही या षटकातील उर्वरित चेंडू येणं बाकी आहेत. एक्स्ट्राच्या धावा खूप साऱ्या साहिलने खर्च केल्यात. यावेळचा बॉल आता इथे नो बॉल येईल कारण 1 फॉर दी ओव्हर अगोदरच वॉर्निंग दिली आहे. त्यामुळे आपण पाहतोय धावा संख्या बदलेल. 13 चेंडू अजूनही येणं बाकी आणि 29 धावा संख्येची गरज. बघा, गाड्या ज्यांच्या आहेत कृपया तिथून बाजूला करा. बघा, अडथळा होतोय गाड्याला जाण्यासाठी. त्यामुळे ज्या प्रेक्षकांच्या गाड्या असतील आपल्याला नम्रपूर्वक विनंती करतोय थोड्याशा बाजूला करा. मॅच पहा तुम्ही, फक्त बाजूला करा. यावेळचा फटका हवेत खेळलाय. उंची जास्त आणि त्याच वेळेला लांबी कमी. सरळ घोषित क्षेत्र गाठलंय या बॉलने. म्हणजे आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये 28 ची गरज. 12 चेंडू 28 धावा बनवायच्या आहेत. ज्यावेळी गोलंदाजी केली होती मनीष फडके यांनी त्यावेळी 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या. सूरजने 20 खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आर्यन खूप महागडा राहिला होता ज्याने 29 धावा खर्च केल्या होत्या. आणि शेवटचं षटक मनीष कुटले यांचं आपण पाहिलं ते 4 धावा संख्येचं राहिलं होतं. म्हणजे त्या 2 षटकांमध्ये ज्या धावा आल्या होत्या ना, किंबहुना आता ज्या एका षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या आता बनवायच्या म्हणावं लागेल. ज्या 29 आल्या होत्या तिसऱ्या षटकामध्ये आर्यन पाटील यांच्या त्या षटकातल्या धावा आता शिल्लक राहिल्यात. 12 मध्ये 29 बनवायच्यात अजूनही. पहिल्या 12 मध्ये 23 होत्या तर दुसऱ्या 12 मध्ये आपण जर पाहिलं तर 23 आल्या. बारा चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 23 धावा संख्ये 28 ची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा अजूनही बनवायच्यात. स्कोरबोर्ड वरती 29 धावा झाल्यात. एका ओव्हरचं आतापर्यंत टार्गेट ते कंप्लीट केलं गेलं. सूरज खांबे बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 तिसरं षटक.
पहिला बॉल इथे मात्र आपण पाहतोय घोषित क्षेत्रातली सिंगल देऊन चाललाय. पनवेल विभागातील संघाला सुद्धा आम्ही इथे थांबू शकतो हे मात्र गोलंदाजी करत असताना सूरज म्हणतोय. सूरज बाद झाला. आता दिघोडीच्या माध्यमातून आपण पाहतोय सूरज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. सूरज खांबे पहिला बॉल सिंगल देऊन चाललाय. या वेळचा आणखीन एक बॉल आपण पाहतोय. वाईट बॉलचा इशारा येईल. वाईट +1 2 धावा मिळतील आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 32 वरती धावफलक पोहोचतोय. 32 57चा पाठलाग करत असताना 32 झाल्यात. अजूनही इथून मात्र 25 बनवायच्यात. या वेळचा बॉल ठोकलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंगेस्ट सिक्सर षटकार 6 आल्या आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 38 वरती पोहोचली. 38 धावा धावफलकावरती. आता बनवायच्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 10 आणि 10 मध्ये 19 ची गरज. आणखीन एक मारायचा होता परंतु आता इथे मात्र आपण जर पाहिलं तर प्रयत्न चुकले. ऑन साइड वरती हा फटका फिरवायचा होता. टर्न करायचं होतं बॉलला परंतु तो डॉट बॉल आलाय. एक बॉल खूप महत्वाचा आहे. अजूनही मॅच जवळ आहे म्हणावं लागेल. 19 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. अजूनही आपण पाहतोय सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र बदलेल. पाहता पाहता या षटकातील 4 बॉलचा खेळ सुद्धा संपलाय. 8 बॉल शिल्लक आहेत. 8 मध्ये 18 अजूनही बनवायचे आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावसंख्येची अजूनही गरज आहे. आणखीन एक चांगला बॉल. 7 बॉल शिल्लक. 7 मध्ये 18 धावसंख्येची गरज. 7 मध्ये 18 बनवायच्या आहेत. मॅच कधी इकडे कधी तिकडे अगदी तराजू प्रमाणे तोलली आहे. यावेळी क्लासिकल स्ट्रोक हाय एल्बो वीरेंद्र सेहवाग सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा फटका षटकाराला. म्हणजे आता इक्वेशन शिल्लक राहिलंय 6 मध्ये 12. येणारे 6 बॉल शिल्लक आहेत. 12 ची गरज आहे. मनीष फडके प्रयत्न करतायत. बॉलला मारतात आणि जिथे संधी मिळते त्या संधीचं सोनं करतात. आता 6 बॉल शिल्लक आहेत. बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूने प्रेम पाटील यांना बॅटिंग करायची आहे. गोलंदाजी करत असताना आर्यन पाटील यांचं षटक थोडंसं महागडं राहिलं होतं हे मगाशी सुद्धा म्हणालो परंतु आता प्रेम पाटील यांना थांबून चालणार नाहीये. जर आता थांबलेत तर मग कायमचे थांबले या स्पर्धेपासून म्हणावं लागेल. शेवटचे 6 बॉल आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी 12. हर्षल बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. हर्षल यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. निमिषने 16 खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये साहिलने 13 खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय सूरज आला त्याने 16 खर्च केल्या. तर या षटकामध्ये आता बनवायच्यात 12. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 मध्ये 12 ची गरज आहे. प्रेम पाटील यांना स्ट्राईक एंड वरती पाहायला भेटते. हर्षल कशी गोलंदाजी करतील. 12 धावसंख्येची गरज असताना जर बॉल यष्टिरक्षकाच्या हातात असेल तर स्ट्राईक रोटेट होणार नाही याची दक्षता घ्या. पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहतोय आपटला होता. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. 11 ची अजूनही गरज आहे. नेहमी इम्रान सर म्हणतात ना माधुरी दीक्षित प्रमाणे हृदयाची धडधड वाढते. आता इकडे धडधड निमितची वाढली आहे. जसा वाईट बॉल आला त्याने हृदयावरती हात ठेवला. येणारे 6 बॉल शिल्लक आहेत. 11 बनवायचे आहेत. आता या वेळचा बॉल ऑन साइड वरती मारलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय आणि बॉल सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो +4 संजीवनी आलेला हा चौकार. 4 धावा म्हणजे तब्बल पंजा आलाय. आम तो आम और गुठलियों के बिदाम. 5च्या सहाय्याने धावसंख्या बदलली आहे. आता येणारे पुन्हा एकदा 6 चेंडू बाकी आणि 6 मध्ये बनवायचे आहेत. 6 मध्ये 6 चेंडू आणि 6 ची गरज.
6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा खराब बॉल, आणखीन एक नो बॉल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आता 6 मध्ये 5. यानंतर सेकंड राऊंडची मॅच होईल याची दक्षता घ्या. यावेळचा बॉल आता योग्य टप्प्यावरती पडलाय. फ्री हिटचा बॉल होता. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये 5 बनवायचे आहेत. मॅच जर डॉट बॉल आले तर कदाचित बदलू शकते, अन्यथा सिंगल डबलने सुद्धा मॅचचं चित्र बदललं जाऊ शकतं, हे सर्वांनाच माहित आहे. पाच मध्ये 5 हव्यात. तर इथे पुन्हा एकदा बॉल आपण पाहतोय वाईट +1 देऊन चाललाय. 2 धावा मिळतील म्हणजेच आता 3 बनवायच्या आहेत. हॅलो इट्स अ वाईड. म्हणजे वाईड बॉलचा निर्णय कायम राहील. वाईड +1 मागे 2 मिळाल्यात. 3 ची गरज आहे अजूनही. हर्षल पुन्हा एकदा सज्ज होतात. यावेळी पुन्हा एकदा नो बॉलचा कदाचित इशारा येणार, कारण 1 फॉर दी ओव्हर अगोदरच गोलंदाजाला वॉर्निंग आहे आणि त्यातल्या त्यात आपटलेले चेंडू. आता 2 बनवायचे आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. 2 ची गरज. आणि या फटक्याने हा सामना इथे मात्र फिनिश होईल. संपवलाय सामना. बॅटिंग करत असताना प्रेम पाटील यांनी 1 चौकार 1 षटकार 1 सिंगल त्यांच्या बॅटमधून आली. 11 धावा त्यांनी बनवल्या आणि या सामन्यामध्ये आपला विजय संपादित केला. तर यानंतर होणारा सामना आई फाउंडेशन पुरस्कृत, KDH वाघिलवाडा, युवा नांदगाव आणि सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत, जय मल्हार अलिबाग, पेण कोळीवाडा.